फलटण तालुक्यांना माहिती आहे की रामराजे अफवा पिकवण्याचे मास्टर्स आहेत। दादांच्यात माझ्यात कधीच कुठलीच वाद नाहीत आणि वाद त्यांच्या दोन्ही भावांमध्ये आहेत। मागील 6 महिन्यापूर्वी यांच्याच कुटुंबातल्या एका जणांनी पिट्टू बाबांच्या घरावर दगडफेक वीटफेक केली होती, हे सगळ्या फलटणला माहिती आहे। आणि नेहमी ते शिवाजीराजांचं उदाहरण सांगतात की शिवाजीराजांनी आम्हाला तिघांना एकत्र बसवलं, पण तिघांना एकत्र बसवलं तर लाभ एकटा रामराजांनीच घेतला, दोन्ही भावांना बेवकूफ बनवलं आणि दोन्ही भाऊ आता कॉइन बॉक्स झालेले आहेत। आणि सगळ्यांना माहिती कोण कसं काय घेतल्याशिवाय कोण सभेला येत नाही हे सगळं माहिती आहे। दोन्ही भावांच्या एका भावाचं तर पूर्ण वाटोळं झालेलं आहे। आणि आता जे रामराजे साहेब दीपक चव्हाणांच्या वेळी बाहेर आले नाहीत, छुपा प्रचार केला। माझ्या लोकसभेच्या वेळेस बाहेर आला नाही, छुपा प्रचार केला। काल ते खाटी गल्ली ते सांगत होते की मी आलो नाही बाहेर, तुम्ही बाहेर आलो नाही, बिळात बसून प्रचार केला। पण मुलाच्या वेळेस मात्र बिळातनं बाहेर यावं लागलं। त्यामुळं शेवटी त्यांनी कार्यकर्त्यामध्ये आणि मुलामध्ये फरक केलाच। दीपक चव्हाण जर यायचं होतं बाहेर तर दीपक चव्हाणच्या वेळेस यायचं, दीपक चव्हाणला कशाला दानाला दिलं? रामराजे तुम्ही म्हणला की दीपक चव्हाणाच्या टाइमिंगला बाहेर आले नाही, याचा अर्थ विशिष्ट जातीचे दीपक चव्हाण असल्यामुळे ते बाहेर आले नाहीत का? पण आता चिरंजीव असल्यामुळे ते जातीचं राजकारण करतायत का? 100% ते जातीपातीचं राजकारण करतात। आम्ही 2 वर्षापूर्वी शिवजयंती या ठिकाणी सर्व ओबीसी 12 बलितेदार यांना घेऊन करायचं ठरवलं होतं। या तिन्ही भावांनी सार्वजनिक शब्दाला विरोध केला आणि केवळ एका समाजाची जयंती करायची ठरवलं। त्या विरोधात आम्ही सर्व एकत्र आलो आणि वेगळी जयंती केली। हे 100% जातीपातीचं राजकारण करतात, जाती जातीला लोकांच्यात भांडणं करायला लावतात, जातीपातीमध्ये अनेक लोक निर्माण करून एकमेकाच्या स्पर्धा करायला लावतात आणि आपण राजे आहेत अशा प्रकारची सारखंच लोकांच्या मनात बिंबवायचं आणि लोकांना कमी दर्जाचं या ठिकाणी संबोधन करायचं, ही त्यांची सवय काय जात नाही। काल त्यांचे एक भाऊ म्हटले की वंशावळ डुप्लिकेट केली। अरे डुप्लिकेट तुम्हीच आहे, तुमचा DNA तपासले तर तुम्ही कोण आहे मागच्या महाराष्ट्राला समजणार आहे, तर तुम्ही डुप्लिकेट आहात। आम्ही जाहीर सांगतो की आम्ही 96 कोळी या ठिकाणी आहे, तर तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर येऊन सांगावं की कोण कोणाचे डुप्लिकेट वंशावळी कोणी तयार केलेली आहे। मला एकच सांगायचंय की ते जे काय पावशेर अर्धा किलो जे काय म्हणतात, अर्धा किलो त्यांच्या शेजारी बसला होता आणि त्यांच्या पावशेर पप्पूसाठी ते मतं मागायला मैदानात आले होते। पप्पू कोण आहे आता इंटरनेटला टाकलं तरी लक्षात येईल की पप्पू कोण आहे। फलटणचा पप्पू ह्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती झालेला आहे आणि 21 तारखेला कळून जाईल की पप्पू कोण आहे। आज 80% गट त्यांना सोडून आलेला आहे। सोडून अशासाठी आलाय की लोकांना वापरायचं आणि फेकून द्यायचं, निवडणुकीपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या भावासाठी, स्वतःच्या वहिनीसाठी, स्वतःच्या मुलासाठी वापरायचं आणि दानाला द्यायच्या वेळेस जसं दीपक चव्हाणला दानाला दिलं तसं कार्यकर्त्याचा वापर या ठिकाणी करायचा। म्हणून 80% गट, 80% त्यांचे नगरसेवक नगराध्यक्षसह भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। याच्यावरून एका बाजूला सर्व सोडून जाणारे त्यांना ते सोडून त्याच्या मागचं कारण आणि त्याचं आत्मपरीक्षण करायचं सोडून त्यांना एकेरी नावाने कुणाला मानक्या म्हणायचं, कुणाला काय म्हणायचं, कुणाला याने तुमचं उकळ काळ्याचं पांढरं होणार नाही। तुम्ही केलेलं पाप, तुम्ही केलेले 128 कोटी रुपयाचं गमन, तुम्ही गाडलेले फलटणचे 128 कोटी रुपये वरती येणार नाहीत। तुम्ही केलेलं फलटणचं वाटोळं, तुम्ही जे समाजात लावलेली भांडणं, तुम्ही फलटणचं केलेलं जे काय फलटणचं नुकसान आहे, फलटणची केलेली 30 वर्षाची फसवणूक वरती येणार नाही। माझ्यावर किती व्यक्तिगतरित्या आरोप केले, काल त्यांनी सांगितलं की त्या डॉक्टर ताईच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझं नाव आहे म्हणून सुसाईड नोटमध्ये,
त्यांनी नाव कुठं, मी जाहीर आव्हान देतो त्यांना की त्यांनी येऊन नाव दाखवावं, किंवा त्यांनी असंही सांगावं की माझ्या पीएने कुठे दबाव आणला होता. असे सर्व खोटं आहे. त्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या जो चौकशी झाली होती त्या चौकशीत एवढंच लिहिलं की खासदार महोदयांच्या पीएला त्यांनी माहिती दिली, याचा विपर्यास करायचा, त्याला सुसाईड नोट करायची, ह्याला मास्टर माइंड म्हणायचं नाही तर काय करायचं. रामराजेंनी खरं तर कला क्षेत्रात जायला पाहिजे होतं. रामराजे हे चांगल्या प्रकारे भीती दाखवू शकतात, चांगल्या प्रकारची भीती निर्माण करू शकतात, पण दुर्दैवाने त्यांनी भीती दाखवून लोक एवढे कठोर झालेले आहेत की लोक त्यांनी दाखवलेल्या भीतीला बळी पडत नाही. लोकसभा आणि विधानसभेचं उदाहरण घेतलं तर तालुक्यामधली आणि फलटण शहरामधली 76% जनता आज आमच्या बरोबर आहे. राहिलेल्या 26% जनतेत सुद्धा आता त्यांच्या पप्पूचं आणि पप्पू बरोबर असलेल्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होईल की काय अशी शंका फलटणकरांच्या मनामध्ये आहे.